एकदम सुंदर चविष्ट अशी आपली अख्खा मसुराची भाजी तयार आहे। थोडीशी कोथिंबीर ॲड करायची, इनफ आहे। आणि तुम्ही भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता, भातासोबत सुद्धा अप्रतिम लागते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल। तर मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण महाराष्ट्रीयन जगप्रसिद्ध डिश पाहणार आहोत, ते म्हणजे अख्खा मसूर। जगातल्या कुठल्या पण कानाकोपऱ्यातून तुम्ही जर कराडकडे येत असाल किंवा कोल्हापूर पासून येत असाल, कोल्हापूरकडे येत असाल तर सगळीकडे एक पाटी हमखास दिसते, इथे अख्खा मसूर मिळेल, इथे अख्खा मसूर तयार आहे, जेवायला या वगैरे वगैरे। अख्खा मसूरच्या भरपूर पाट्या तुम्हाला दिसतील। तर तीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। अख्खा मसूर बनवताना कांद्याचं प्रमाण हे खूप महत्त्वाचं असतं। तर मी कांद्याचं प्रमाण इथे किती घ्यावं, त्याच्याबरोबर मसाले अख्ख्या मसुरात कोणतेच मसाले वापरले जात नाही। सगळ्यात महत्त्वाचं फक्त लाल तिखट वापरलं जातं, कोणताच मसाला वापरला जात नाही। तर ते किती असावं हे सुद्धा मी ह्या रेसिपीमध्ये सांगितले आहे, त्याच्यामुळे रेसिपी स्किप न करता बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अख्खा मसूर बनवणार आहोत, तर मी इथे त्यासाठी तेल गरम केलंय व्यवस्थित। आणि आपण सगळ्यात पहिले जिरे टाकणार आहोत। अख्खा मसूरमध्ये कोणताच मसाला नाही टाकत, जिरे टाकणार आहोत। त्याच्यानंतर मी लसूण टाकते। त्याच्यानंतर मी ह्या वाटीने मसूर घेतलं होतं, त्याच वाटीने आपण कांदा घेतोय। जेवढं मसूर असतं त्याचं 3 पट कांदा घेतला पाहिजे, तेव्हाच मसूर चांगलं होतं, व्यवस्थित होतं। तुम्हाला हवं तर थोडंसं कमी करू शकता प्रमाण कांद्याचं, पण जेवढे आपण मसूर घेतो त्याच्यात 3 पट कांदा घ्यायचा असतो। तर मी इथं 3 वाट्या कांदा घेतला आहे टोटल। तेल थोडंसं जास्त लागतं मसूर बनवताना। कांदा व्यवस्थित लाल बुंद होऊ द्यायचा, एकदम ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे कांद्याला, तेव्हाच मसुराला टेस्ट येते। ह्या मसुराची भाजीची सगळी चव ही कांद्यावर अवलंबून असते, त्याच्यामुळे कांदा एकदम व्यवस्थित होऊ द्यायचा। चला तर मी कांदा एकदम व्यवस्थित भाजून घेते आता मी कांदा थोडासा भाजत आल्यावर त्याच्यात थोडंसं मीठ ॲड करते। आता जेव्हा आपण ढाब्यावर मसूर खातो तेव्हा त्याच्यात सोडा ॲड केला जातो, त्याने नाही का कांद्याला एक येल्लोइश कलर येतो आणि ब्राऊन व्हायला पण लवकर मदत होते। आणि त्याची सोड्याची सेपरेट चव ह्या मसुरामध्ये उतरली जाते। त्याच्यामुळं तुम्हाला हवं असेल परफेक्ट ढाबा स्टाईल मसूर तर थोडासा सोडा टाकायचा, एकदम थोडा, जसं आपण नॉर्मली केकसाठी वगैरे टाकतो 1 टीस्पूनपेक्षा थोडंसं कमी टाकायचा। पण तुम्ही जर घरी बनवणार असेल तर शक्यतो अवॉइड करा, सोडा हा आरोग्याला चांगला नसतो, त्याच्यामुळं मी इथं सोडा ॲड नाही करत आहे। तुम्हाला हवं असेल परफेक्ट ढाबा स्टाईल चव तर थोडंसं सोडा ॲड करायचं, एकदम किंचित, खूप जास्त नाही करायचं, त्याने येल्लोइश ब्राऊन पण येतो कांद्याला आणि कांदा लवकर भाजला जातो। कांदा व्यवस्थित ब्राऊन झाला आहे आपला, असंच पाहिजे आपल्याला, व्यवस्थित असं ब्राऊन झालं पाहिजे। मसुराची अख्खी चव ही कांद्यावर असते, त्याच्यात कोणताच मसाला ॲड केला जात नाही, त्याच्यामुळं व्यवस्थित झाला पाहिजे कांदा। तर हा माझा कांदा एकदम व्यवस्थित झाला आहे। त्या टायमाला आपण ह्याच्यात लाल तिखट ॲड करणार आहे। तर मी 1 टेबलस्पून लाल तिखट ॲड करते आहे, इनफ आहे एवढं 5 माणसांसाठी। त्याच्यानंतर मी इथं मसूर व्यवस्थित भिजवून घेतला होता। हा माझा 1 वाटी मसूर आहे, जो मी तुम्हाला आधी दाखवला होता, तो व्यवस्थित धुवून मी घेतला होता। तर तो टाकायचा, सर्व मसूर आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं। 1 वाटी मसूर माझा भिजायच्या आधी होता, तर त्याच प्रमाणाने सगळं प्रमाण आपण घेतलं आहे। तर हा माझा मसूर व्यवस्थित मिक्स करायचा। मसूर व्यवस्थित झाल्यानंतर मी ह्याच्यात पाणी ॲड करते आहे। जर तुम्ही 1 वाटी मसूर घेतला असेल तर 3 वाटी कांदा आणि 5 वाटी आपल्याला पाणी ॲड करायचे। तर हे पाणी व्यवस्थित ॲड करून घ्यायचं, थोडं थोडं सर्व पाणी व्यवस्थित ॲड करून घेतलं आहे।
तर आता ह्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आणि पाणी ॲड करताना शक्यतो गरम करायचं, मीठ टाकायचं चवीनुसार आपल्या आणि एकदम व्यवस्थित होऊ द्यायचं. आपलं मसूर बिलकुल शिजलेलं नाही आहे, त्याच्यामुळं मीठाचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं पाहिजे. तर आता हे होऊ दियो. बारीक गॅस करायचा आणि साईडला ठेवून द्यायचं. एकदम बारीक गॅसवर शिजू द्यायचं, त्याने मसूर एकदम व्यवस्थित शिजतं. झाकण ठेवायची काही गरज नाही, ओपनली मसूर शिजवले जातात, त्याच्यामुळे झाकण नाही ठेवायचं मसूर शिजवताना. अख्खा मसूर आपला तयार आहे. ही योग्य स्टेज आहे त्याची शिजण्याची. ते तुम्हाला आता सध्या थोडंसं पातळ वाटत असेल, पण जसं जसं मसूर भाजी थंड होते तसं तसं त्याला थिकनेस येतो, त्याच्यामुळं ही योग्य स्टेज आहे गॅस बंद करण्याची. तर ही आपली भाजी तयार आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि सर्व करून घ्यायची. ही नानसोबत खाली जाते जास्त करून, तर तुम्ही नानसोबत सुद्धा सर्व करू शकता. भातासोबत सुद्धा खूप अप्रतिम लागते भाजी, तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता. जेव्हा आपण ढाब्यावर जातो तेव्हा मात्र ती नानसोबतच सर्व केली जाते. चला तर आता सर्व करून घेऊया. आपण भाजी सर्व करूया. गरम असते, थोडीशी काळजी घ्यायची. हे पहा, जसं जसं भाजी थंड होते तसं तसं त्याला थिकनेस येतो, त्याच्यामुळं बिलकुल जरा थिकनेस वाटत नसेल तर बिलकुल गॅस चालू करून ठेवायची नाही, नाहीतर खूप घट्ट होते, अगदी पिटल्यासारखी होते. त्याच्यामुळे बिलकुल गॅस चालू ठेवायचं नाही जर थोडंसं थिकनेस वाटत नसेल तर, कारण जशी जशी भाजी थंड होणार तसं तसं त्याला थिकनेस येणार. तर सगळी भाजी मी व्यवस्थित काढून घेत होता. एकदम सुंदर चविष्ट अशी आपली अख्खा मसुराची भाजी तयार आहे. थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. मला अख्खा मसूरची आजची रेसिपी आपली कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला आणखी कोणती व्हेजिटेरियन डिश पाहायला आवडेल, खूप प्रसिद्ध असलेली, ते सुद्धा आम्हाला सांगा. आणि अख्खा मसूर कोणाला कोणाला आवडतं हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. परत भेटूया नवीन रेसिपी सोबत.